तर आता मूतखड्याबद्दल मी सांगितलं की कोणामध्ये चान्सेस जास्ती आहेत, कुठे होऊ शकतात. तर आता पुरुष आणि स्त्रिया विचार केला तर पुरुषांमध्ये जवळजवळ तिप्पट चान्स जास्ती राहतो स्त्रियांपेक्षा व्हायचा. कारण असं नक्की सांगता येत नाही, पण असू शकतं की पुरुषांमध्ये ते बाहेर जास्ती उष्णतेमध्ये कामाला असतील म्हणून सुद्धा असेल. पण पाणी पिणं हे फार महत्वाचं आहे, दोघांनी तेच केलं पाहिजे. स्त्रियांमध्ये स्थूल स्त्रियांना मात्र खडा जास्ती व्हायचे चान्सेस असतात. ओबेसिटी म्हणतो आपण. तर स्थूलतामध्ये काही अशा काही प्रक्रिया घडत असतात शरीरामध्ये की काही घटक वाढतात आणि त्या घटकापासून उदाहरणार्थ कॅल्शियम, युरिक ऍसिड, या घटकांपासून मग खडा व्हायचे चान्सेस वाढतात. श्रोते, मूतखडा ह्या बाबतीमध्ये मी आज अगदी थोडक्यात सांगितलं. बऱ्याच गोष्टी असतात की मूतखड्याच्या पेशंटला माहिती पाहिजेत. मूतखडा कसा होऊ नये ह्याबद्दल पण काय अजून काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. आणि झालाच तर घाबरू न जाता त्याचे व्यवस्थित सगळ्या प्रकारचे सोपे उपचार पण असतात की जे सहजपणे केले जातात. काही असल्यास तुम्ही कोणीही मला भेटायस नेर्लीकर हॉस्पिटल, जेहान सर्कल, गंगापूर रोडला कधीही येऊन चौकशी करू शकता.